होईल सुरुवात 3, 2, 1 लेट्स प्ले। बॅटची एज घेत पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि रन्स मिळाली, एक सिंगल स्वतःचा आणि संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं गेलं। फलंदाज निशांत माली याच्या बॅट मधून या मॅच मधली ऑफिशियली पहिली रन्स खरं तर पाहायला मिळाली। प्रशांत भोजने या खेळाडूला आपण ऑन स्ट्राइक वर पाहू शकता। टीम उत्कर्ष सावळे या टीमची खरं तर एक विध्वंसक ब्लास्टर खरं तर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। लेफ्ट हँडेड गोलंदाजाला आसमानी फटका, स्लॉट मध्ये चेंडूला सरळ पाठवले, एक टप्पा सीमा पार, चौकार। रनचा इशारा, इट्स अ 4 रन्स। क्षेत्रामध्ये दन 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 करत चेंडू चाललाय सीमा पार, सलगचा तिसरा चौकार। टू व्हीलर बाईकची चावी हरवलेली आहे। 1 मिनिट, जर का कोणाला सापडली असेल तर आपण समालोचन कक्षामध्ये ती द्यायची आहे। सलगचे 3 चौकार, अप्रतिम फलंदाजी, फुल टॉस या ठिकाणी आणखीन एक स्क्वेअर चेंडू, 1+1 गेट 1 बाय 1 फ्री। 2 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील। धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल एकूण 16। 3 चौकार आल्यानंतर गोलंदाज देखील थोडा बिथरला असं म्हणावं लागेल। बॉलिंग ट्रॅक वरती धनेश कामटकर याला आपण पाहतोय। शॉर्ट पिच, शॉर्टम पुलचा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, बॅक टू बॅक सलगचा चौथा चौकार। द 1 मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः आग लावले। प्रवीण
भोजनेच्या बॅट मधनं आलेले सलगचे 4 चौकार. व्हॉट अ सुपर बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये बरसला. धावांचा चौकारांचा अक्षरशः पाऊस. खरं तर हा खेळाडू सकाळी 4चा पाढा पाठ करून आलाय. ज्या अर्थी आपण पाहतोय सलग 4 चौकार धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. 20 रन्स. 5 चेंडू त्या ठिकाणी पाण्यामध्ये गेलाय. सो नवीन चेंडू आपण द्या. 20 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतील. अक्कादेवी मोठी जुई या संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण निवडलं, परंतु त्यांचा निर्णय यशस्वी राहील का? ज्या अर्थी पहिल्या षटकामध्ये फलंदाज बरसलाय. आणखीन एक, क्या बात है. चेंडूला सरळ पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हरला. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम सिक्सर. चार सलग चौकारा आल्यानंतर फलंदाज म्हणाला की 4 रन्स थोडे कमी आहेत, आणखीन काही ऍड करूया. आणि ठोकला षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती फ्लाय होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना 26 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. पहिलं षटक खरं तर भरपूर महाग राहिलं आणि या पहिल्या षटकामध्ये 26 रन्स पाहायला मिळाल्या. आणखीन एक चेंडू कदाचित खराब झाला असेल. या मैदानाच्या अवतीभोवती आपण खरं तर पाणी पाहतोय. मैदानाच्या जवळच खाडी आहे, त्यामुळे तिकडे चेंडू गेल्यानंतर वारंवार चेंडू बदलावा लागतोय. आज खरं तर या स्पर्धेसाठी 4 दिवस पंच आमचे हनुमानजी नाईक, बंटी मात्रे जोये यांचे विशेष कौतुक आपण करूया. रखरखत्या उन्हामध्ये अगदी योग्य निर्णय त्यांच्याकडून आपण पाहतोय. 26 धावा पहिल्या षटकामध्ये. खरं तर पहिलं षटक भरपूर महाग राहिलं. खरं तर मुख्य व्यासपीठावरती जे आमचे सर्व सदस्य आहेत त्यांना आमची विनंती असेल, आपण सीमारेषेलगत जायचं आहे. पहा, आमची तुम्हाला सर्वांना विनंती असेल, सीमारेषेलगत आपण जायचं आहे. सर्व आमचे व्हॉलंटियर, सर्व आमचे सदस्यांना आमची विनंती असेल. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल. शॉर्ट पिच चेंडू आहे. शॉर्ट ऑन पूलचा फटका, सेफली लँडिंग पाहायला मिळाली. सिंगल कंप्लीट आणि खरं तर एकच मिळेल त्या ठिकाणी. निशांत माली याला ठाऊक आहे. प्रशांत भोजने खूप चांगल्या टच मध्ये या पहिल्या षटकामध्ये त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली आहे. त्याला स्ट्राइक वर आणायचं आहे आणि तो प्रयत्न त्याचा यशस्वी राहिला. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेत प्रशांत भोजनेला मात्र स्ट्राइक दिलाय. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज हर्ष भोपी या गोलंदाजाचा खरतर पुढचा चेंडू आपण पाहिला. खूप चांगला चेंडू, खरतर शॉर्ट पिच चेंडू, खांद्याचा अतिरिक्त वापर करत चेंडूला खरतर उंची दिली. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू होता. सिंगल रन्स जरूर मिळेल. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ऑफ साइडला चेंडू ट्रॅव्हल होत असताना हे षटक जर का आपण विचार केला तर चांगलं कमबॅक केलंय. अक्कादेवी मोठी जुई या टीमने या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूंमध्ये खरतर फक्त 2 रन्स खर्च केल्यात गोलंदाज हर्ष भोपी या गोलंदाजाने. आणखीन एक चांगला चेंडू. व्हॉट अ सुपर कमबॅक. पहा, सिंगल डॉट. खरतर असे हे 4 चेंडू राहिलेत, परंतु अद्याप 2 चेंडू ज्या षटकातील उर्वरित बाकी असतील. शॉर्ट पिच चेंडू आहे. शॉर्ट आर्म पूलचा फटका.
चेंडूला पाठवलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, सीमा पार, मिळतील रन 4, चौकार. चार धावांच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 32. 32 धावा धाव फलकावरती. स्क्वेअर कटचा फटका जागा बनवत खरतर स्ट्रोक्स त्या ठिकाणी खेळला गेला आणि या खरतर चेंडूवरती बॅटिंग करणाऱ्या उत्कर्ष सावले टीमला मिळतील एकूण रन्स 2. समाधान पाटील रावे आमचे अमरापूर विभाग प्रीमियर लीगचे दमदार आयोजक, त्यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय. विदाउट लॉस 34. एकही गडी न गमावता 34 धावांचं योगदान खरं तर या 2 फलंदाजांकडून पाहायला मिळालं. उत्कर्ष सावले आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम अक्कादेवी मोठी जुई असे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेतील खरं तर पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. आदरणीय अस्वाद पाटील अर्थातच पप्पू शेठ यांचं शुभागमन थोड्या क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मी सर्व आयोजकांना विनंती करेल आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे. हो, क्या बात आहे. 3 स्टंपच्या मधोमध पाहता मात्र टीव्ही अंपायरची मदत कदाचित घेतली जाईल. गोलंदाज जरूर सांगतो की पायाला चेंडू ब्रश करत सरळ एस्टॅनवर लागलाय आणि तसं जर का झालं असेल तर अर्थातच खेळाडू धावबाद होईल. पाहूया. खरं तर रेफर केलं गेलंय. पण खेळाडू सुरक्षित आहे. अर्थातच पायाला चेंडू आदळलेला नाहीये. अपील जरूर या ठिकाणी पाहायला मिळाली. पण रन्स 1 कंप्लीट झाले ना. ओके, सिंगल रन्स जरूर स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 35 रन्स. 35 धावा स्कोर कार्ड वरती असताना हवाई सफर स्टँड अँड डिस्पॅच या ठिकाणी आलाय एक मोठा फटका, षटकार. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार.
प्रवीण भोजनेचा क्लास आपण पाहिला, परंतु कदाचित निशांत माली म्हणाला असेल पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, तिसऱ्या षटकामध्ये तो बरसला. खर तर दोन्ही फलंदाज आता फॉर्म मध्ये आलेत. एक तरफ कुवा तो दूसरे तरफ खाई, बचे तो कैसे बचे. कदाचित गोलंदाज असं म्हणत असेल. चांगला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर डीपेक्षा कव्हर मध्ये स्ट्रोक्स खेळायचा होता. डॉट बॉल आलाय. 2 षटकारानंतर चांगला चेंडू पाहायला मिळाला गोलंदाज प्रदीप भोईर या गोलंदाजाकडून. 47 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो एका मोठ्या टार्गेट कडे वाटचाल करत असताना टीम उत्कर्ष सावले या टीमला आपण पाहतोय. फुल टॉस, फुल टोल वसूल करायचा होता आणि चेंडू जगरून चाललाय आउट ऑफ द पार्क. षटकार. या टीमची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती एकूण 54 रन्स. रायगड जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय अस्वाद पाटील अर्थातच पप्पू शेठ यांचं शुभ आगमन काही क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहा सर्व आमच्या आयोजकांना विनंती असेल आपण मुख्य प्रवेश द्वाराजवळ जायचं आहे. सन्माननीय अस्वाद पाटील अर्थातच पप्पू शेठ यांचं शुभ आगमन काही क्षणामध्ये या स्पर्धेमध्ये या भव्य दिव्य क्रीडांगणावरती त्यांचं शुभ आगमन पाहायला मिळेल. विनंती असेल सर्व आमच्या आयोजकांना आपण मुख्य प्रवेश द्वाराजवळ जायचं आहे. Yes, back to edge and taken. First wicket down. फलंदाज निशांत माली back to the pavilion.
नौका खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. फलंदाज ऋषिकेश माली, हार्ड हिटर बॅट्समन, संकट मोचक, तारणहार म्हणून खरं तर ज्याच्याकडे पाहिलं जातोय. उत्कर्ष सावलेचा हा एक हार्ड हिटर बॅट्समन तिसऱ्या क्रमांकावरती खरं तर त्याला आपण पाहतोय. इन ॲट नंबर 3 समोर असेल गोलंदाज चौथ्या षटकासाठी हर्ष भोपी, एक उभरता खरं तर गोलंदाज. अंडर 19 मध्ये गटामध्ये खूप चांगली गोलंदाजी ज्यांनी केले, भरपूर सफलता त्याला मिळाल्यात असा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. धीम्या गतीने फेकलेला चेंडू ते ओळखलं आणि तदनंतर चेंडूला मात्र पाठवलाय काऊ कॉर्नर क्षेत्राच्या वरतून सीमा पार. षटकार. जर का आपण विचार केला तर 3 एक्स्ट्रा बॉल जरूर फेकलेत गोलंदाज हर्ष भोपी या गोलंदाजाने. पण त्याचा माइंडसेट अगदी क्लिअर आहे. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू ठेवायचा आहे, 3 स्टंपच्या मधोमध चेंडूला फेकायचा नाही आहे. परंतु आताचा प्रयत्न आपण जरूर पाहिला, सिंगल रन्स मिळेल. सिंगलला कन्वर्ट केलं गेलंय डबल मध्ये. रन्स मिळाल्या 2 बॅटिंग करत असताना उत्कर्ष सावले ज्या टीमला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. 1 बाद 65 धावा, 65 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. टॉस गमावल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना उत्कर्ष सावले या टीमची ही वाढती धावसंख्या जरूर आपण पाहतोय. चांगला फटका आहे, मिनी हेलिकॉप्टर लँड झालाय आउट ऑफ द पार्क, ठोकलाय. आणखीन एक षटकार. चला डीजे मास्टर थोडं थांबा. राहुल भाईंचं खरं तर आपण संगीत ऐकलं. आणखीन एक बॅक टू बॅक रडार मध्ये होता, त्याला फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर, ठोकला. आणखीन एक मॅसिव्ह षटकार.
राहिलंय पहिल्या इनिंग मध्ये. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज विजय पाटील. अक्कादेवी मोठी जुई कडून पहिल्या इनिंग मधला शेवटचं षटक फेकण्यासाठी स्पिनिंग स्ट्रॅटर्जी खरतर वापरली जाईल. विजय पाटील या गोलंदाजाला आपण ऑन स्ट्राइक खरतर बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय, तर फलंदाज असेल प्रवीण भोजने. शॉर्ट पिच चेंडू होता, पुलचा फटका फसला. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. खरं तर बॅटचं कनेक्शन झालं असतं तर फार दूरवर गेला असता चेंडू, कदाचित दादर गावामध्ये. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असं चित्र आपण कित्येक वेळा पाहिलंय. स्पिनिंग स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. आणखीन एक शॉर्ट पिच चेंडू पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना रन्स मिळेल एक. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल. 78 78 धावा धाव फलकावरती जरूर आपण पाहतोय. पहिल्या सत्रातील हे शेवटचं षटक. विजय पाटील स्पिनिंग स्ट्रॅटर्जी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला टप्पा, अचूक लाईन आणि लेंथ, खूप चांगला टप्पा या ठिकाणी पाहिला. आता मात्र काही एक्स्ट्रा रन्स मिळतील का, परंतु नाहीये. बाईच्या स्वरूपाने सिंगल रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. 79 79 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील चेंडू बाकी असतील 3. 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. शॉर्ट पिच चेंडू आहे. मी म्हणालो होतो जर का रडार मध्ये आला तर सरळ दादर गावाच्या दिशेने चेंडू जाईल. आणखीन एक षटकार. एटी 85 धावा धाव फलकावरती जरूर आपण पाहतोय. काही क्षणामध्ये सन्माननीय अस्वाद पाटील पप्पू शेठ यांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये खरं तर होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला फटका. 1 बाउन्स इनटू द डिफेन्स, 4 रन्स. उत्कर्ष सावलेचे हे सर्व हार्ड हिटर बॅट्समन. खूप चांगला फटका खरं तर पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूवरती शेवट गोड करणारा हा फटका, सीमा पार षटकार.
पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या सत्रामध्ये टीम उत्कर्ष सावले या टीमची धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 95 आणि विजयासाठी टीम अक्कादेवी मोठी जुई संघाला करायचे आहेत 96. हॅलो, मी विनंती करतोय प्लीज स्पीडअप करायचं आहे. यानंतर अजून एक दुसऱ्या फेरीतली लढत, तदनंतर विंधने संघासोबत तिसरी लढत होईल आणि मग उपांत्य फेरीतल्या लढती होतील. खरं तर आत्ताच वाजले तर 4:30. खरं तर उपांत्य फेरीतले सामने जास्तीत जास्त षटकांचा खेळवण्याचा प्रयत्न आमचा राहील, परंतु त्यासाठी तुमचं सहकार्य मोलाचं राहील. आता येणारी 5 षटकं आणि विजयासाठी धावसंख्येची आवश्यकता असेल ती म्हणजे बाप रे बाप 96 धावा, म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय. 95 अगदी विचार केला पहिल्या सत्राच्या हायलाइटचा तर पहिलं षटक हातात होतं धनेश, धावसंख्या खर्च केल्या 26. तिसऱ्या षटकात जो गोलंदाज आला प्रदीप त्यानं खर्च केला 20. हर्षनं चौथ्या षटकात 23. विजयनं 5व्या षटकात 18. परंतु कौतुकास्पद गोलंदाजी ज्याची राहिली हर्ष भोपीचं दुसरं षटक, मी म्हणून ते वगळलं होतं. हर्ष भोपीचं जे दुसरं षटक आहे त्यात फक्त 8 धावा, सिंगल डिजिट. अन्यथा प्रत्येक षटकामध्ये अगदी तोडफोड केली आहे बॅटिंग करत असताना. निशांत माळी वैयक्तिक 10 बॉल 27. प्रवीण भोजने वैयक्तिक 11 बॉल 25. आणि ज्याने मात्र वन डाऊनला येऊन हाहाकार माजवला तो म्हणजे ऋषिकेश माळी, अर्थातच 8 बॉल आणि 36 धावा. अगदी त्याच्याकडे आणखी बॉल असते खेळण्यासाठी तर नक्कीच तबाही माजवली असती त्याने. अर्धशतकीय खेळी त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली असते. 8 बॉल आणि 36 धावा, काय इनिंग साकारल्या. चला विनंती करतोय दोन्ही पंचांना, विनंती करतोय फिल्डिंग करत असणाऱ्या संघाला आणि विनंती करतोय बॅटिंग करत असणाऱ्या संघाला की स्पीड अप करायचा आहे. हॅलो, आयोजकांनाही विनंती असेल की आपणही या व्यासपीठाच्या दिशेने थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन होईल. खरं तर पाहुण्यांच्या स्वागतासाठीच मेन गेटवर सर्व आयोजक गेलेले आहेत. थोड्याच वेळात धारप साहेबांचं आगमन, तसेच आस्वाद शेठ यांचं सुद्धा आगमन विशेष अतिथी कक्षावर होणार आहे. तदनंतर पहिल्या फेरीतली चौथी लढत थोडीशी लेट पण थेट घेऊन चलतोय मैदानाकडे मी अविनाश ठाकूर, आवाज अर्थातच आपल्या दादर गावचा, घेऊन चलतोय दुसऱ्या सत्राकडे. बॅटिंग ट्रॅकवर प्रथमचा फलंदाज निनाद, सामना करेल गोलंदाजी ट्रॅकवर असणारा धीरज माळी. धीरज टू निनाद बॅटल पहिल्या षटकामध्ये. यस, पंच हनुमान नाईक सरांचा इशारा येतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा P1चं षटक घेऊन निनाद साठी धीरज तयार होतोय. पहिला बॉल, यस बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न निनाद. धीरज सामना करेल निनाद. पहिला बॉल, यावेळेस मात्र पहिलाच बॉल पाठवून दिलाय. 96 धावांचा पाठलाग करताना अकादेमी मोठी जुई संघ सुद्धा मागे राहणार नाहीये. ही शिवगर्जना करणारा पहिल्याच बॉलवर हा षटकार नाही तर तलवारीचा वार आलाय. धावा मिळत आहेत 6. सिक्सर. पहिल्याच बॉलवर वार केलाय आणि मोठा प्रहार आलाय 6 धावांचा. येणारी 5 षटकांनी जिंकण्यासाठी 96 धावांचं लक्ष असताना पहिल्याच बॉलवर तडाखा बॅटर निनादच्या बॅटमधून. दुसरा बॉल, यावेळेस मात्र मागचा पाय वाकवत समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, परंतु ती संधी निर्माण होऊन दिली नाहीये गोलंदाजी करत असताना धीरजनं. आलाय डॉट बॉल.
डॉट बॉलच्या समाप्तीनंतर संघ 6 वर थांबला. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पंचांकडे दाद मागली जाते परंतु पंच अपील फेटाळत असताना वाईडची दाद मागली जाते परंतु त्याला काही प्रतिसाद मिळत नाही. अतिशय दक्ष असे पंच आहेत. अर्थातच हनुमानजी नाईक सर आणि त्यांच्यासमोर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत बंटी म्हात्रे सर. खरं तर आम्ही जेवढं टेनिस क्रिकेट पाहिलं नाही तेवढं त्यांनी खेळलंय. एवढा अनुभव त्यांचा आणि तो अनुभव आता पंचांच्या माध्यमातून ते साकारत असताना हनुमानजी नाईक सर स्ट्राईक पंचाच्या भूमिकेत. पुढचा बॉल, बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा धीरज. सामना करेल निनाद. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या 6 वर थांबल्या. पहिल्या बॉल नंतर षटकार, तदनंतर गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला पाठवलंय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पार. हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. चेंडू चाललाय चौकाराच्या दिशेने. ही ते स्मृती चषक 2025 भव्य दिव्य पर्व शिवलिंग क्रीडा मैदान दादर या नगरीवर. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर, धीरज माळी तयार. या षटकातला त्याचा 5वा बॉल. आतापर्यंत धावा खर्च करतोय 10. निनादच्या बॅटचा तडाखा त्याला मिळाला. पुढचा बॉल यावेळेस लोवर फुल टॉस. अगदी बॅटला चेंडू खालच्या बाजूला लागला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडूला लागला नाही. एक आणि एकापेक्षा अधिक अजून एक. 1+1 2. येस, फलंदाज अगदी यशस्वीरित्या त्याच्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. आता मात्र धावसंख्येत भरणी झाली आहे. 12 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. परंतु 12 काही होणार नाहीये कारण विजयासाठी 96चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 12 म्हणजे येणारे 25 बॉल आणि विजयासाठी 84 धावा. यावेळेस आडव्या बॅटनं समोरच्या दिशेने ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, एकच फाईट, वातावरण टाईट, आली लहर, केला कर, बॉल चाललाय सीमा रेषा पार, षटकार. त्वरित सुरुवात करायची वारंवार विनंती करतोय. टीम मीटिंग कमीत कमी घ्यायचे. दोन्ही पंचांना सुद्धा रिक्वेस्ट करतोय की आपण त्यांना सांगायचं आहे 3 ओव्हर नंतर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होईलच, त्याच्यामध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी करा. आता पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 12 होत्या, परंतु मी जसं म्हटलं होतं की 84 अजून जमवायच्या आहेत तसं निनादने ऐकलं ना ऐकलं, ठोकला लॉंग ऑन सीमा रेषा पार, षटकार नाही तर अगदी लांब लचक 8 ठोकला, एवढ्या दूरवर मारलाय. बॅटिंग करत असताना आकादेवी मोठी जुई संघाचा निनाद बोईर. मात्र आता ऑन स्ट्राईकला फलंदाज येतोय अंकेश कामोटकर. खर तर सातत्याने ज्या खेळाडूचं नाव आपण ऐकत असतो उरण तालुक्यामधील आकादेवी मोठी जुई संघाकडून अंकेशाची कामगिरी आपण सातत्याने उरण तालुक्यात पाहत आलोय, परंतु आता पेन तालुक्यातील दादर नगरीत कशा प्रकारची कामगिरी साकारतोय. येणारे पुढचे 6 बॉल. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर देवेश माळी. खर तर माळी ब्रदर्स आहेत टीम उत्कर्ष सावळे संघामध्ये. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना. यावेळेस मात्र फिरून खेळण्याचा प्रयत्न अंकेश याचा, परंतु फटका फसलाय. शरीराचा वेध घेणारा बॉल आलाय डॉट बॉल. पहिला चेंडू निर्धाव हाताळतोय. कमीत कमी डॉट बॉल खेळावे लागतील कारण विजयासाठी अजूनही समीकरण येणारे 23 बॉल आणि जिंकण्यासाठी 78 धावसंख्येची आवश्यकता. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला बॉल, परंतु त्याच्यावर तेवढाच चांगला फटका खेचला अंकेशनं, परंतु एकापेक्षा अधिकचा काही मिळणार नाहीये. अगदी चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये पडला न पडला, अगदी मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका पाहायला मिळाला.
टेक ऑफ चांगला झाला होता परंतु लँड चांगला झाला नाही. अगदी मैदानाच्या आतमध्ये चेंडू थांबलाय. एका धावाने समाधान मानावं लागेल. धाव संख्या 19 रन्स 19 धावा. ऑन स्ट्राइक ज्याच्या बॅट मधून मागच्या षटकात 6 बॉलवर 18 धावा आल्या तो निनाद भोईर येतो स्ट्रायकिंग एंड कडे. आता यावेळेस मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न. बॉलला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक अंडर द बॉल पकडलाय जेल. संपवलाय फलंदाज निनाद भोईरचा खेळ. पहिला धक्का आकादेवी मोठी जुई संघाला. तोय 600च्या स्ट्राइक रेटनं सुरुवात. ठोकलाय दर्जेदार प्रहार 6 धावांसाठी. देवेशचा पुढचा बॉल. बॅटची आतली कडा. चायनीज कट, लेमन कट, रुबी कट. पंचांचा इशारा डिक्लेअरच्या स्वरूपात. ही एक धावाने एकापेक्षा अधिकचं काय नाही आणि एका धावेनं षटकाला होती. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13.00च्या सरासरीनं 26 अब तक 26. आपण जुई संघाचा निर्णय क्षेत्ररक्षण होता तो आपल्या अंगी आलाय की काय आता असं म्हणायला हरकत नाही. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वर विवेक माळी. राईट आर्म ओव्हर द विकेट न. पहिला बॉल लोवर फुल टॉस अलॉंग द कार्पेट. चेंडू ट्रॅव्हल होतोय तिकडे. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देत चेंडू चाललाय सीमारेषे लगत. तत्पूर्वी 2 धावा बॅटिंग करत असताना मोठी जुई संघाच्या खात्यामध्ये.
आणि 2च्या मदतीने संघ 28 आणि 1-1 2-2 तर मी तर म्हणेन उत्कर्ष सावळे संघाला काहीसा फरक पडणार नाही, कारण आता येणारे काही चेंडू म्हणजेच 17 बॉल आणि विजयासाठी 70ची आवश्यकता. पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका ऑन साइडला, ताकदीचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर झालाय, पंचांचा इशारा आलाय, षटकार. नक्कीच आमचा डीजे ऑपरेटर सुद्धा मोठी जुईचाच आहे, खुश असेल षटकाराने नक्कीच. पुढचा बॉल यावेळेस मात्र अजून एक तसाच काहीसा बॉल, पण यावेळेस मात्र कमी गतीने टाकलेला, कमी उसळी घेणारा चेंडू पाहिला आपण, ज्या चेंडूला अगदी म्हटलं जातं की सबमरीन डिलिव्हरी, पाणबुडी जशी पाण्याच्या आतून असते तशी मात्र यष्ट्यांच्या खाली राहिला हा बॉल आला. डॉट बॉल, डॉट बॉलची सांगता होते संघाची धावसंख्या 34. यावेळेस लोवर फुल टॉस, त्याला कोदून काढलाय, बॉल निघून चाललाय, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत बॉल चौकाराच्या दिशेने, 4 धावा. तू जेल होशील फेल, बॉलने ओलांडले बाउंड्री लाईनची वेस, इथे मात्र गोलंदाजाचा निघतोय फेस, धावा मिळतायत 6, षटकार. बॉल फर्निचर डिस्ट्रॉय केलंय फलंदाज अंकेश, बॅक टू द डगआउट. हॅलो.
येस, चला स्पीडअप करायचं. नवीन फलंदाज लवकर मैदानाकडे यायचं विनंती असेल. खर तर वारंवार विनंती करण्याचं कारण एकच आहे की आता 4:40 झालेत. तदनंतर दुसऱ्या फेरीतली लढत खेळवायची आहे. एका बाजूने रौनक 11 मानकेश्वर के गाव हा संघ पुढच्या फेरीत दाखल झाला, तर तिसऱ्या फेरीत दाखल होणारा पहिला संघ जो सकाळच्या सत्रामध्ये ज्याने जाणताराचा दादर संघाला मात दिली तो म्हणजे मरुवाई विंधने संघ. यावेळेस आडव्या बॅटनं पुलचा फटका, पॉवरफुल बॉलला पाठवले डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार षटकारासाठी. मध्ये ऋतुराज गायकवाडने केलाय, त्याने ठोकल्या होत्या 43 धावा, 6 षटकार आणि 1 नो बॉलवर षटकार. परंतु आता 42 ची आवश्यकता असताना यश पहिलाच बॉल, अगदी फुलर लेनचा बॉल, त्यावर काहीसा समाचार घेता आला नाही. स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होत्या 5/42. आता मात्र सामना सोडलाय की काय जुई संघानं. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर शेवटचा गोलंदाज स्वयं माळीला पाहत आहे. तरी मी केगाव संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय, आपला एक प्रतिनिधी त्वरित टॉस बॉक्सच्या दिशेने, कोणताही विलंब करू नका. आणि ह्या सामन्यातला विनर जो संघ असेल, एका अर्थाने जुई संघ, दुसऱ्या बाजूने सावळे संघ, दोन्ही टीम मधील जोही संघ विजयी होईल. त्यांनी प्लीज टॉस बॉक्सच्या दिशेने यायचं. त्वरित टॉस होईल दुसऱ्या मॅचचा. केगाव टीमचा कॅप्टन आम्ही पुन्हा एकदा कॉल करतो, आपण यायचं, त्वरित उपस्थित राहायचंय. इथून आम्ही त्वरित जिंकलेल्या टीमच्या कॅप्टनला त्वरित बोलू. यस,
जाता जाता मोठा प्रहार आपल्या बॅटचा वार दाखवत असताना फलंदाज ठोकतोय षटकार. दखल घ्या.